उमेश राजपूत यांच्या टिळक नावाच्या कविता संग्रहाचं आज अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशन झालेलं आहे। टिळक हा काव्यसंग्रह स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षात देखील या देशामध्ये असलेली सामाजिक आर्थिक विषमता आपण संपवू शकलेलो नाही आहोत। भारतातील स्त्रियांच्यावर होणारे, दलितांच्यावरती होणारे अन्याय अत्याचार संपवू शकलेलो नाही आहोत। याबद्दलचा संताप या कवितांमधून व्यक्त होतो। हा जो कवी आहे, हा कवी फुलेशाहू आंबेडकरी विचारधारेचा प्रभाव असलेला कवी असल्यामुळे या कवीच्या मनातून शोषितांच्या बद्दल, पीडितांच्या बद्दल, ज्यांच्यावर अन्याय झाला अशा प्रकारच्या माणसांबद्दल करुणा या कवीच्या मनामध्ये वास करते आणि तो करुणेचा धराच या कवीच्या कवितेतून पाझरताना आपल्याला दिसतो। या कवितेच्या माध्यमातून अन्यायकारक, स्ववर्चस्ववादी अशा प्रकारच्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये हा कवी बोलतो, परंतु केवळ अशा प्रवृत्तीच्या विरोधामध्ये बोलून हा कवी थांबत नाही, तर हा कवी या देशामध्ये कशा प्रकारची समाज व्यवस्था निर्माण झाली पाहिजे याबद्दलच्याही दिशा या कविता संग्रहामध्ये देतो। या कवीला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, मानवता, सत्य, शांती, प्रेम, करुणा, मैत्री या मूल्यांवर आधारलेली समाज व्यवस्था भारतात निर्माण झाली पाहिजे असं वाटतं आणि अशा प्रकारच्या मूल्यात्मक दिशा टिळक या कविता संग्रहात उमेश राजपूत हा कवी देतो। त्याबद्दल या कवीचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। टिळक हा माझा पहिला कविता संग्रह जो सामाजिक प्रश्नांवर आधारित आहे। त्यामध्ये स्त्री भ्रूण हत्या, मासिक पाळी, बलात्कार, जातीयता, धर्मांधता, तृतीयपंथीय वर्ग यांचे प्रश्न समोर मांडणारा हा माझा पहिला कविता संग्रह होय। पोटात पेटलेली भुकेची आग जेव्हा अश्रू होऊन डोळ्यातून वाहू लागते, तेव्हा प्रेमाच्या कवितांपेक्षा मला माणसांच्या व्यथा आणि वेदना मोठ्या वाटतात। त्या वेदनेचं दुसरं नाव म्हणजे टिळक। आज कॉलेज नांदेड या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी टिळक या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडला।